महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे मनपूर्वक स्वागत करतो. अनवट स्वादचा प्रत्येक भाग अगदी आवर्जून पाहणारे काही प्रेक्षक जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, आजच्या भागातही काहीतरी विशेष बनणार आहे. कारण प्रत्येक वेळेस नवनवीन रेसिपीज जर तुम्ही ट्राय करत असाल तर अनवट स्वादच्या प्रत्येक भागात बरंच काही शिकायला मिळतं ना तुम्हाला. या एपिसोडमध्ये सुद्धा असंच काहीसं घडणार आहे. 2 नवीन रेसिपीज आपल्याला शिकायला मिळणार आहेत, पण त्या दाखवण्यासाठी सगळ्यात आधी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना बोलावूया. निकिता सावंत मॅडम आज आपल्या समवेत जोडल्या जात आहेत, ज्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत आहेत. त्याचसोबत त्या ब्युटिशियनसुद्धा आहेत. चला तर मग बोलावूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना. निकिता मॅडम या. नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या किचनमध्ये. अनवट स्वादच्या आजच्या भागात तुम्ही सहभागी झालात, फार बरं वाटलं. थँक्यू. आता तुम्ही एक शेफ म्हणून काम करताय हॉटेलमध्ये. कोणत्या हॉटेलमध्ये आहात तुम्ही? आमचं कोडेवाडा मीरा रोडला आहे. मीरा रोडला. अच्छा. आणि किती वर्षांपासून शेफ म्हणून काम करताय? झाले 3-4 वर्ष, लॉकडाऊनच्या पहिल्यापासून. बरं, तुम्ही एकट्याच आहात इथे की अजून काही शेफ सोबत आहेत? किती जण आहेत? आहेत 3-4 शेफ. मग शेफ म्हणून तुमची स्पेशालिटी काय कोळीवाडा हॉटेलमध्ये? म्हणजे आपलं मालवणी पद्धती जेवण असताना वडे, कोंबडी वडे. कोंबडी वडे, क्या बात आहे. अजून असे हे वगैरे काय ते शिंपल्या वगैरे हे बनवतो. हो, तिसऱ्या बोंबील. वा वा. आणि हे काय ते काय बोलतात त्याला, खेकडे. खेकडे पण? हे तर आपलं फेवरेट आहे. मग तुम्ही मच्छी वगैरे फ्राय होते, पण मच्छी बाकीचे शेफ करतात ते. पण मी आल्यानंतर तुम्ही ते करून दाखवा. पण आज तुम्ही आमच्या अनवट स्वादच्या भागात आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहात? इथे मी आज व्हेज दाखवणार आहे. आईला हे नॉनव्हेजच्या एवढ्या रेसिपीची नाव घेतली आणि व्हेज दाखवणार. व्हेज मध्ये काय? पुलाव. काही हरकत नाही, व्हेज पुलाव सुद्धा माझ्या आवडीचा आहे. आणि अजून एखादी रेसिपी आहे का? आहे मँगो ड्रायफ्रूट लस्सी. काय काय काय? मँगो ड्रायफ्रूट लस्सी. मैंगो ड्राईफ्रूट लस्सी. ओहो, मीन्स मेन कोर्स होने के बाद वो डेजर्ट भी मिलने वाला है हमें, है ना? चला तर मग आज आपण सगळ्यात पहिल्या रेसिपीची सुरुवात करूयात. आम्हाला व्हेज पुलावसाठी लागणारं साहित्य सांगा. व्हेज पुलाव बनवणार. कांदा वर्जन, भिजवलेला तांदूळ, हे पनीर, हिरवी मिरची वाटलेली, कोथिंबीर, काजू, खडा मसाला, हळद, जिरा पावडर, धने पावडर, मीठ आणि तेल, साजूक तूप. साहित्य कळलेलं आहे. चला तर मग आता आपण करूयात सुरुवात आपल्या व्हेज पुलावच्या कृतीची. कुठून सुरुवात करायची सांगा बरं. तांदूळ टाकायचे. हे तांदूळ तुम्ही भिजत ठेवलेले. साधारण किती तांदूळ घेतले तुम्ही? अर्धा किलो. अर्धा किलो. आणि आपण लगेच शिजवायला ठेवणार आहोत. बरं, या. तुम्हाला त्यासाठी कुकर लागेल ना? अर्धा तास भिजत ठेवले होते. ते कसं कुकरमध्ये आता पटकन होईल ना, म्हणून मी कुकरमध्ये दाखवते, नाहीतर वेळ लागतो शिजायला. व्हेज पुलाव मध्ये मग भाज्यांचाही वापर करावा लागतो? हो, केलाय ना. ह्या काय मी आणलेत भाज्या, आताच गॅसवर ठेवलेत. म्हणजे भाज्यांमध्ये आपण कोणकोणत्या भाज्या वापरतोय? वाटाणे आहेत, फ्लावर आहे, गाजर आहे आणि बीन्स आहेत, म्हणजे हे फरसबी. अजून आपण काय काय वापरू शकतो व्हेज पुलाव मध्ये? आणि पनीर वापरणार आहे मी, काजू वापरणार आहे. सिंपल रेसिपी. आता हा तांदूळ तुम्ही अर्धा तास भिजत ठेवलेला होता, तो कुकर मध्ये लाव. गॅस चालू करू का मी? पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. पाणी टाकायचं. पहा बर का, अंदाज चुकायचा नाही तर. हो, कारण भिजलेलं तांदूळ. मसाल्यांचं गणित कळत नाही, पाण्याचं पण गणित कळत नाही मला. जर काय चुकलं तर रेसिपी मध्ये गडबड नको व्हायला, नाही का? बस बस. आता याच्यामध्ये थोडं मी मीठ टाकणार आहे. आता तूप टाकायचं, थोडं तूप टाकायचं.
2 चमचे टाकले. हां भात थोडा सुटसुटीत होतो. हा अच्छा, तुपाने भात सुटसुटीत होतो. ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. जेव्हा आपण भात शिजायला घालतो आपण फक्त पाणी घालतो, थोडंसं मीठ घालतो. पण आज आलेल्या एका हॉटेलमधल्या शेफनं आपल्याला ही टीप दिलेली आहे की त्यात थोडंसं तूप घातलं की भात सुटसुटीत होतो. आता मी 2 शिट्ट्या काढणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये होईल बस? पुरे? चालेल. आणि मला सुद्धा भूक लागलेली, त्यामुळे मी लवकरात लवकर काय होईल त्याची वाट बघतोय. बरं, इथे मी आता भाज्या बॉईल करत ठेवलेत. क्या बात आहे. बरं. याच्यामध्ये आहेत वाटाणा, फ्लावर आणि फरसबी आणि गाजर. बरं, यात आपण फक्त पाणी घातलं का मीठ? पाणी आणि थोडं मीठ घातलं हलकं चवीनुसार. बरं बरं. थोडीशी हळद टाकायची. हळद टाकू? जमते मला? हो हो तुमच्या जमतं. हॉटेलमध्ये जॉब द्याल का मला? हां? भाज्या आपल्या बॉईल झालेत. हां बंद करते. बरं. आता भाज्या काढून घेते मी. बरं. व्यायाम करणारे किंवा विशेषतः डाएट फॉलो करणारे अशा उकडलेल्या भाज्या खातात. हव्या. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या की आज जी रेसिपी बनते ती सुद्धा डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी अतिशय चांगली. उपयुक्त आहे, गुणकारी आहे आणि आरोग्यदायी दृष्टीनं फायद्याची आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, हां. मुलगी आहे एक, अच्छा. सासू आहे हां. आणि एक माझ्याकडे नंदेचा मुलगा आहे. बरं. लहानपणापासून माझ्या लग्नात 6 महिन्याचा होता. अच्छा. त्यापासून माझ्याकडेच आहे. बरं बरं. आणि आणि दीर कुठे असता तुम्ही राहायला? आता सध्या 4 वर्षाले मीरा रोडला, नाही तर आम्ही पहिले कुर्ल्याला होतो. हां हां हां. पण तुम्ही हा मेळ कसा काय साधता बरं? एकीकडे मला म्हणाला तुम्ही शेफ आहात, ते मी ब्युटिशियन सुद्धा आहात. ब्युटिशियनचं मी सोडलं आणि याच्यामध्ये गेली. अच्छा, म्हणजे काय मेकअप गळला काय? नाही एखाद्याला मेकअप पकडला गेला? नाही त्याचं तसं नाही. मला दोन्हीमध्ये आवड होती. हां. मग काय झालं, आम्ही मीरा रोडला शिफ्ट झालो. तर माझा भाऊ बोलला की तू माझ्या मित्राचं हॉटेल आहे, तू करणार का? तर मी म्हणले ठीक आहे मी करते. मग त्यांनी नवीनच खोललं होतं हॉटेल. मग त्याच्यामध्ये मला शेफ म्हणून ठेवलं त्याने. अच्छा अच्छा. तिकडे तुम्ही सेफ आहात हां है ना, हे फार महत्वाचं. हो. आणि आपल्या मालवणी म्हणजे कोंबडी वडे म्हणजे सगळ्यांनाच आवडतात. मच्छी फ्राय, बरोबर. हे सगळं खेकडे आणि भाकऱ्या असतात ना. हां तांदळाच्या भाकऱ्या. हो तांदळाच्या भाकऱ्या आगरी स्टाईल. हो तुम्ही सावंत म्हणजे कुठच्या? सावंत आम्ही राजापूरच्या. राजापूरच्या तुम्ही? मालवणच्या? मालवणचे. मला मालवणी नाहीत. मालवणी येत नाही. पण काय प्रत्येक भाषेमध्ये गंमत आहे. गंमत आहे. हो ओके ओके. आणि त्या भाषेमुळे बरीच माणसं जोडली जातात. बरोबर. व्हेज पुलावसाठी लागणाऱ्या या भाज्या आता आपण बॉईल करून घेतलेल्या आहेत. एकीकडे भात शिजतोय. थोडा वेळ आपण काय काढूयात, भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. या छोट्याशा विश्रांतीत जरी तुम्ही चहाचा गोड घेतला असेल तरी सुद्धा व्हेज पुलावसाठी अजूनही आम्हाला उत्सुकता आहे. तुम्हाला सुद्धा असेल नाही का? चला तर मग पुढं पाहूयात रेसिपी नेमकी काय आहे. मॅडम भात झालाय का? हो आत्ताच गॅस बंद केलाय. काय बरं. आता थोडं 10 मिनिटं ते थंड व्हायला लागेल कुकर. मग उघडते. येस, तांदूळ मस्तपैकी आता शिजलेला आहे. इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे? ते थोडं काढून ठेवते एका डिशमध्ये. बरं, एका डिशमध्ये काढूया. सुटसुटीत होईल ना. येस, थोडा हवे. ही घ्या डिश. आता गॅस चालू करते. मी कढई ठेवते. त्यात तेल लागेल ना. म्हणजे जेवढा भात आणि जेवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल. पहा एवढं पुरेसं आहे. बस. तो खडा मसाला टाकणार आहे. तर तेल तापलंय. काय काय टाकलं यात? काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि स्टार फूल आणि हिरवी वेलची आणि तमालपत्र. आता हे थोडंसं हे करायचं. हिरवी मिरची टाकणार. बरं, हिरव्या मिरचीचं तिखट.
आपल्याला कमी तिखट होतं ते कमी टाकायचं, बरं. जास्त होतं जास्त टाकायचं. भाज्या तुम्ही एकीकडे शेफ म्हणून काम करतायत, दुसरीकडे ब्युटिशियन म्हणून तुम्ही कोर्स वगैरे केला होता की काय? कोर्स केला होता, पण मी जास्त 1च वर्ष केलं ते अच्छा आणि नंतर मी सोडला ते. अच्छा अच्छा अच्छा. एक असा जोक वाचला होता मी मध्यंतरी. एक लड़की के पीछे हाथ धोकर पड़ा था, जब वो मुंह धोकर आई तब जाके मामला थंड हुआ. हे काय आहे? हे जिरा पावडर आहे. जिरा पावडर. बरं. जिरा पावडर किती? थोडीशी 1 चमचा घालायची आपली. बरं. चवीनुसार. आणि धणा हे पावडर. धना पावडर. अजून आता हळद हळद किती घालायची? 2 चमचे टाक. 2 चमचे? एवढी पुरी? चालेल. हां बस. मिस्टर काय करतात तुमचे? ऑटो चालवतात आता. ऑटो रिक्षा, चालवतात? हां. बरं बरं बरं. आणि मुलगी? मुलगी एअर इंडियामध्ये आहे. एअर इंडियामध्ये? तिकीट काउंटर. अच्छा अच्छा. वा. आत्ताच लागले 2 महिने. बरं. हे काजू देतात. पहिले काजू. काश्मीरी पुलावमध्ये विशेषतः मनुक्याचा सुद्धा वापर करतात नाही का? हो. व्हेज पुलाव जर तुम्ही नेहमी घरी करत असाल तर असा देखील प्रयोग करून पहा. आता मिक्स करते मी आणि नंतर ते पनीर टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. बरं. मग थोडा रिच असं वाटतं ना पनीर आणि काजू घातले की. पण पनीर आपण आधी का नाही घातला भाताच्या? आधी नाही, मग ते हे होतं ना, विरघळतं ना. अच्छा. बरं. मी याच्यामध्ये पनीर टाकणार. पनीर आपण किती घेतलंय एवढ्या तांदळासाठी? 1/2 किलो घेतलं. 1/2 किलो. आपल्याला कमी पाहिजे तर कमी पण घालू शकतो. थोडं मीठ. मीठ ठेव थोडंसं. तुम्ही शेफ म्हणून काम करता तिकडे तुम्ही एकट्याच महिला आहात की अजूनही महिला आहेत? नाही नाही, एकटीच आहे मी. आणि पुरुष? पुरुष आहे भरपूर. अच्छा. पण आनंदाची बाब आहे की शेफ या प्रोफेशनमध्ये बहुधा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पुरुष मंडळी जास्त काम करताना दिसतात. पण काही अशाच मोठमोठ्या हॉटेल्समध्ये स्त्रिया सुद्धा शेफ म्हणून काम करतात आणि त्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्याला सावंत मॅडम आपल्या समवेत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडे एक महिला व्यावसायिक शेफ म्हणून पाहू शकतो. इट्स रेडी. थोडंसं फ्राय करते, म्हणजे असं आपण थकून आलो तर पटापट होऊ शकतो. असा झटपट होणारा हा पुलाव आहे. वा, क्या बात आहे. रंग पण छान आलाय आणि सुगंधही छान येतोय. कोथिंबिरीमुळे अजून तो आकर्षक वाटतोय. आता झालंय रेडी. डिश मध्ये काढून देते. पण मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही शेफ आहात ना, हे सुकं सुकं कसं खायचं? रायता आहे ना त्याच्याबरोबर. तुम्ही रायता बनवलाय? हो, रायता तो कसा बनवलाय नंतर सांगा बरं आम्हाला. हो सांगते सांगते. रायता म्हणा किंवा कोशिंबीर म्हणा, हो हे पुलाव सोबत हवंच. बरोबर. हे रागवतील नाही का? अच्छा अच्छा, तिकडे रागवतील. ठीक आहे. दोन्ही साईडला मी टोमॅटो लावणार आहे. इथे थोडंसं. आता रायता कुठे दाखवा बरं? बघा येते मी. हे बघा, हे रायता आहे बरं का? पीठ पाहून घ्या. येस. यात काय काय? त्याच्यामध्ये काकडी टाकले मी, मिरची टाकले, कोथिंबीर आणि दही आणि हे काय ते शेंगदाण्याचं कूट. पण त्यात राई सुद्धा दिसते. हो, ते फोडणी दिले वरून. कसली? राईची. राई आणि राई, कढीपत्ता आणि तेलाची. क्या बात आहे. त्यामुळे रायतं सुद्धा टेस्टी असणार, यात वादच नाही. पण आता यात सजावट काही बाकी आहे? आता हे लावणार टोमॅटो आणि घ्या. थोडं गाजर लावते. थोडं बीट आणि 1 लिंबू किंवा 2. वा, क्या बात आहे. ही आकर्षक व्हेज पुलावची रेसिपी रेडी झालेली आहे.
आणि तुम्ही पाहू शकता ती किती आकर्षक दिसते. क्रेडिट गोज टू सावंत मॅडम. सावंत मॅडम, थँक्यू. व्हेज पुलाव, त्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला तांदूळ, पनीर, हिरवी मिरची वाटलेली, कोथिंबीर, काजू, खडा मसाला, हळद, जिरा पावडर, धना पावडर, मीठ, तेल, साजूक तूप, वटाणा, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी. व्हेज पुलाव बनवण्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये वाटाणा, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी थोडंसं मीठ घालून शिजवायला ठेवावं. कुकरमध्ये अर्धा तास भिजवलेला तांदूळ, थोडंसं मीठ आणि 2 चमचे तेल घालून शिजवून घ्यावा. शिजत असलेल्या भाज्यांमध्ये अर्धा चमचा हळद देखील घालावी. भाज्या शिजल्यानंतर त्या एका बाउलमध्ये काढून घ्याव्यात. शिजवलेला भात ताटामध्ये पसरवून ठेवावा. एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यावं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल, हिरवी वेलची आणि तमालपत्र टाकावं. यानंतर हिरव्या मिरच्या वाटलेल्या घालाव्यात. हे सर्व परतून झाल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेल्या भाज्या घालून घ्याव्यात. जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, हळद 2 चमचे टाकावेत. यानंतर काजू घालून सर्व छान एकजीव करून घ्यावं. शिजवलेला भात आणि पनीर घालून घ्यावं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावं. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार आहे व्हेज पुलाव. हा पुलाव रायत्यासोबत सर्व करावा. बरं, आपण एक छोट्याशा ब्रेक नंतर भेटणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, कारण आपल्याला त्यांच्याकडून अजून एक रेसिपी शिकायची. ती कोणती? त्या मगाशी म्हणाले होते ना, मँगो ड्रायफ्रूट लस्सी. मेन कोर्स नंतर डेझर्ट हवाच, पण त्याआधी एक ब्रेक हवाच. अनवट छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त राहा. पण मस्त खाण्यासाठी आता पुलाव रेडी आहे. डेझर्ट जो बनणार आहे म्हणजे मँगो ड्रायफ्रूट लस्सी, ती कशी बनणार आहे जाणून घेऊयात सावंत मॅडमकडून. दाखवते मी तुला. बरं, मँगो ड्रायफ्रूट लस्सी म्हणजे मला एवढं तर कळतं. सिम्पल, मँगो लागेल, ड्रायफ्रूट लागेल, दही लागेल, अजून लागेल साखर वगैरे. साखर लागेल ना. अरे ह्याचं साहित्य मीच सांगितलं की. ते काय मी लावते. पण यात तुम्ही पुदिना सुद्धा वापरला. तो असा मी सजावटसाठी दाखवणार. बरं, मग आपण आणि ड्रायफ्रूट कृती सुरू करूयात. हो हो. मँगो ड्रायफ्रूट लस्सी बनवणार आहे मी. त्याच्यामध्ये आंबे, दही, साखर, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, पुदिना. सगळ्यात आधी डिश आपण काय करूयात, आंबे कापूयात. हो. येस. वर्षभरात कधीही कोणत्याही सीझनमध्ये seasonला आपल्याला मिळतो. आंबे आवडतात बरं का. विशेषतः आपण जरी उन्हाळ्यात आंबे खात असलो, त्यावर ताव मारत असलो, तरीसुद्धा आंबे वर्षभर कुणालाही खायला आवडतात. त्यामुळे आंब्याशी संबंधित कोणतीही रेसिपी जरी असली, स्पेशली ज्यूस म्हणा किंवा आता तुम्ही जे करताय मँगो ड्रायफ्रूट लस्सी वगैरे, हे प्रत्येकाच्या आवडीचं आहे. कोणी त्याला कधी नको म्हणणार नाही. आवडून करणार. सगळे आंबे कापून झालेत. हो. येस. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढणार असं. बरं झालं तुम्ही म्हणालात मिक्सरच्या भांड्यात काढते, नाही तर मी तोपर्यंत आंबे ठेवले असते. तर तुम्हाला कसली आवड आहे की नाही अजून? एखाद्या कलेची, चित्रकलेची, गाण्याची, नाचण्याची किंवा अजून काही? नाचण्याची आवड आहे, पण असं जास्त नाही. अच्छा. ह्याच्यात मी आंबा कापून ठेवला आहे मिक्सर. मग आता मी साखर टाकते त्याच्यामध्ये. बरं. साखर किती? 2 आंबे घेतले. मी 4 चमचे साखर टाकते. थोडं दही टाकणार. जर लस्सी म्हणते तर थोडं जरा जास्त दही पाहिजे ना. लस्सी म्हटल्यावर दही आलंच की. म्हणून पाव किलो दही टाकलंय मी 2 आंब्यामध्ये. हे मिक्सरला मी लावून घेणार. बरं. आणि मग ड्रायफ्रूट मी वरून नंतर. बरं.
वेलची अगदी कमी प्रमाणात ना? नाही अजून टाकतो अजून टेस्ट. हां बस एवढी पुरे. मँगो ड्रायफ्रूट लस्सी ऑलमोस्ट बनलेली आहे. आता हो, फक्त आता. त्यात ड्रायफ्रूट आपण मिक्स करूयात हो. आणि मग टेस्ट करूयात. अगदी झटपट होणारी रेसिपी झटपट. आहे ही. हे श्रीखंडासारखं पण वाटतंय थोडंसं घट्ट असल्या कारणानं, कारण आपण त्यात पाणी टाकलेलं नाही. नाही. घट्ट दही आहे तेच वापरलेलं आहे पूर्ण. सो आता ड्रायफ्रूटची सजावट. हो. म्हणजे प्रत्येक गोडाच्या पदार्थामध्ये विशेषतः आपण ड्रायफ्रूट जर ड्रायफ्रूट वापरलं तर ते चवीला सुद्धा आणि पाहायला सुद्धा आकर्षक असतं. ही शेफची कमाल असते बरं का. वा, असं वाटलं. अरे एकदम मस्त. कसं वाटलं हे मी आत्ता नाही सांगू शकत. मला तुम्ही आधी टेस्ट करायला द्या. अच्छा. मँगो ड्रायफ्रूट लस्सी. साहित्य: आंबे, ड्रायफ्रूट, दही, साखर, वेलची पावडर, पुदिना. मँगो ड्रायफ्रूट लस्सी बनवण्यासाठी सुरुवातीला आंब्याचा गर काढून घ्यावा. हा गर मिक्सरच्या भांड्यात घ्यावा. त्यात 4 चमचे साखर, पाव किलो दही घालून वाटून घ्यावं. शेवटी यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालून घ्यावेत. तयार आहे मँगो ड्रायफ्रूट लस्सी. सर्व करताना त्यावर पुदिना घालावा. हे टेस्ट करून बघा येस, आणि क्या कसं बात झाला आहे. तो सांग. आय एम व्हेरी मच एक्सायटेड. पनीर घेतो आणि सोबत थोडंसं रायता सुद्धा. कमाल. स्वाद अनवट आहे. खूपच छान. खरं व्हेज पुलाव सुद्धा. खरं सांगता का? अहो, खरं सांगता का म्हणजे? खरंच छान झालं की. आता माझं एवढं मन भागणार नाही आहे. शेफ म्हणून तुम्ही ज्या वेगवेगळ्या रेसिपीज करतात आम्हाला त्याही चाखायला आवडतील. येस, थँक्यू. व्हेज पुलाव कमाल झालेला. व्हॉट अबाउट दिस? तर मँगो ड्रायफ्रूट लस्सी टेस्ट करून मँगो बघा. ड्रायफ्रूट लस्सी. लेट मी ट्राय दिस. तुम्ही क्लोजिंग द्या. आभार माना. मी यात मग्न राहतो. कमाल आहे. काही गोष्टी टेस्ट केल्यानंतर काही बोलण्याची इच्छा राहत नाही. माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं. कार्यक्रम जाम भारी झाला आहे. तुम्हाला कसा वाटला? छान वाटलं. मजा आली? तुम्ही बोलवल्याबद्दल खूप बरं वाटलं. आभारी आहे तुमचे मी. एकदम भारी आहे. मंडळी, अनवट स्वच्छ आजच्या भागात सावंत मॅडम आपल्या समवेत जोडल्या गेल्या आणि त्यांनी या 2 रेसिपीज दाखवल्या. तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन तुमची स्वयंपाकघरातली कलाकुसर दाखवू शकता आणि तुमच्या रेसिपीज महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवू शकता. एकच माध्यम, अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त रहा. आमचा प्रत्येक भाग पाहायला विसरू नका आणि त्याचसोबत आम्हाला आशीर्वाद द्यायला सुद्धा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद.